मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. दादर, परळ, अंधेरी, गोरेगावमध्ये रात्रभर संततधार, तर सायन, कुर्ला, नवी मुंबईमध्ये, पनवेलमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस. पावसाचा फटका. मुंबई लोकलला तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा 15 ते 20 मिनिटं उशिरानं. पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. खबरदारी म्हणून शाळा, कॉलेजेस आणि अंगणवाडीला सुटी जाहीर. चेंबूरमध्ये झाड कोसळून विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणात पालिकेची मोठी कारवाई. एम पूर्व विभागाचे सहाय्यक अभियंत्या यांचं निलंबन. आतापर्यंत 3 अधिकारी निलंबित. मुंबईमध्ये महायुतीच्या समन्वय समितीची बैठक संपन्न. बैठकीमध्ये महामंडळ वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती. वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. वरळी विधानसभा ही काय माझी कधी इस्टेट नव्हती किंवा कोणाची तरी ती इस्टेट आहे अशातला भाग नाही. वरळी शिवसेनेचा गड. आदित्य ठाकरेंचं विधान. तर वरळी मतदारसंघ कुणाची प्रॉपर्टी नाहीये. सचिन अहिर यांचा पलटवार. अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही. म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. महायुतीत प्रवेशाच्या ऑफरबाबतच्या प्रश्नांवर शरद पवारांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंचं सूचक विधान. नवी मुंबई मनपाच्या रुग्णालयात चुकीच्या डोसमुळे गर्भवतीसह बाळाचाही पोटात मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. दुसऱ्या एका महिलेची प्रकृती गंभीर. व्हॉट्सअॅपच्या युजर आयडी फीचरवरून केंद्र सरकारची मेटाला नोटीस. 3 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश. फीचरमुळे ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता. नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस महत्त्वाचा आहे तो याकरता की जिथे जिथे ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट पावसाचा दिला गेलेला आहे तिथल्या सगळ्या लोकांनी काळजी घ्यायची आहे. घराबाहेर पडताना किंवा आज दिवसभराचं नियमन करताना पाऊस कसा आहे आणि येण्या जाण्याची सोय कशी आहे त्यावरून तुमचा दिनक्रम ठरवा. मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस काल रात्रीपासून पडतो आहे. जसं हवामान विभागानं सांगितलेलं होतं तसाच पाऊस गेले 2 दिवस पडतो आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढलेला सुद्धा आहे. रात्रीपासूनच दादर, परळ, अंधेरी या भागामध्ये पाऊस पडतोय. जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली या भागात सुद्धा रात्रभर संततधार पडते आहे. सायन, कुर्ला, नवी मुंबई, पनवेलमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय. पालघर, वसई, विरार या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतो आहे. आम्ही जाणीवपूर्वक लोकेशन म्हणजे कुठे किती पाऊस पडतोय आणि किती वाजता आम्ही ही दृश्य घेतली आहेत ते तुम्हाला दाखवतोय जेणेकरून तुमची दिशाभूल होऊ नये. दिवसभर पाऊस पडणार आहे अशी शक्यता तरी वर्तवलेली आहे. त्यामुळे त्यानुसारच आपलं दिवसभराचं नियोजन करा. आज कुठे कुठे पावसाचा इशारा दिला गेलाय त्यावर आपण नजर टाकूया. आजचा 2 जुलैचा दिवस. रेड अलर्ट कुठे आहे तर रेड अलर्ट पालघरमध्ये दिला गेलाय. पुण्यामध्ये रेड अलर्ट असेल म्हणजे अति ते अति मुसळधार पाऊस. रायगडमध्ये सुद्धा रेड अलर्ट दिला गेलेला आहे. पावसाचा हा रेड अलर्ट. ठाण्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. ऑरेंज अलर्ट मुंबईमध्ये. रत्नागिरीमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट. साताऱ्यामध्ये ऑरेंज अलर्ट. कोल्हापुरामध्ये ऑरेंज अलर्ट. मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. अमरावतीमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट. अकोल्यात ऑरेंज अलर्ट.
चंद्रपुरामध्ये ऑरेंज अलर्ट, गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट, सिंधुदुर्गामध्ये येलो अलर्ट, नाशिकमध्ये पावसाचा येलो अलर्ट, नंदुरबारमध्ये येलो अलर्ट, मध्यम ते कमी स्वरूपाचा पाऊस पडेल या येलो अलर्ट भागामध्ये. जळगावमध्ये सुद्धा येलो अलर्ट पावसाचा. छत्रपती संभाजीनगरामध्ये येलो अलर्ट, अहिल्यानगरमध्ये येलो अलर्ट, बीडमध्ये येलो अलर्ट, हिंगोलीमध्ये येलो अलर्ट, रेनचा येलो अलर्ट म्हणजे मध्यम ते कमी स्वरूपाचा पाऊस. परभणीमध्ये येलो अलर्ट, जालन्यामध्ये येलो अलर्ट, नांदेडमध्ये येलो अलर्ट, यवतमाळमध्ये येलो अलर्ट. ज्या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट आहे तिथल्या सगळ्या नागरिकांनी लक्ष ठेवायचं आहे, काळजी घ्यायची आहे. बातमी मुंबईतून आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. किंग सर्कल परिसरामध्ये पाऊस पडतोय आणि किंग सर्कल परिसर जलमय झालेला आहे. मुंबईमध्ये थोडासा जरी पाऊस पडला तरी सुद्धा अनेक सखल भाग जलमय होतात. सकाळी 7 वाजता घेतलेली किंग सर्कल परिसरातली ही दृश्य आहेत. तुम्हाला असं वाटेल की कुठल्या तरी नदीची ही दृश्य आहेत, पण नदीची नाही, किंग सर्कलची ही दृश्य आहेत. पावसाचं पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. आपण थेट या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी सहकारी संकेत वरक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून. संकेत, किंग सर्कल परिसरात तू आत्ता आहेस का? मुंबईतल्या कोणत्या भागात आहेस आणि पाणी दिसतंय तुझ्या आजूबाजूला, काय सांगशील? खरं तर सुवर्णा, कालपासून मुंबईत जो आहे तो पाऊस खरं तर सक्रिय झालेला आहे. काल पण मुंबईत मुसळधार पाऊस झाला, पण आत्ता जो हा पाऊस सुरू आहे हा खरं तर रात्रीपासून सुरू आहे. म्हणजे जवळपास रात्री 12-1 पासून सुरू झालेला हा पाऊस आहे. मध्ये थोडाफार पावसाने ब्रेक घेतला असेल तर हा पाऊस जो आहे हा कंटिन्यू आहे, सक्रिय पाऊस पडतोय. सध्या मी आहे मुंबईच्या किंग सर्कल भागामध्ये आणि मी पाण्यात उभा आहे. माझ्या ऑलमोस्ट गुडघ्यापर्यंत पाणी आहे, इतकं या संपूर्ण भागामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे. सकाळी 7 वाजता या पाण्याची लेवल जी होती याच्यापेक्षा थोडीशी वरती होती. आता थोडंसं पाणी ओसरत आहे, पण अजूनही जवळपास गुडघाभर पाणी आहे. ही सध्या आहे मुंबईची अवस्था. खरं तर गेली अनेक वर्ष या भागामध्ये जे आहे ते पाणी साचतं, पण इतक्या अनेक वर्षांपासून पाणी साचून देखील याच्यावरती अजून उपाय कसा काय नाही हे आश्चर्यच आहे. हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यावर्षी देखील इथे मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळे आता सकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे ठीक आहे फार वाहनं नाही आहेत रस्त्यावरती, पण जसं 9, 10 किंवा 11 वाजतील या संपूर्ण भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहनं ये जा करतात. त्याच्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होते. त्याच्यामुळे मुंबईकरांना जो नाहक त्रास दरवर्षी सहन करावा लागतो तोच त्रास कदाचित या वर्षी देखील सहन करावा लागू शकतो का असं म्हटलं जात आहे. आता पण आपण जर पाहिलं तर अनेक लोक इकडून जे जात आहेत, अनेक लोक सकाळी येतात, ऑफिसला जातात, कॉलेजेसमध्ये जातात, त्यांना या गोष्टीचा त्रास होतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो भाग आहे हा महत्वाचा भाग यासाठी मानला जातो कारण की इथून दादरला जाणाऱ्या गाड्या खूप असतात, इथून मुंबईच्या बाहेर देखील जाणाऱ्या गाड्या खूप असतात. त्याच्यामुळे हा रस्ता हा मुंबईकरांसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि अशा रस्त्यावर जर दरवर्षी पाणी साचत असेल तर ही अर्थात दुर्दैवी गोष्ट आहे. आणि परत अगेन पाऊस यावेळेला 1 महिना उशिरा आलेला आहे. जूनमध्ये पाऊस नव्हता, त्याच्यामुळे नालेसफाईचा जो विषय आहे 1 महिना प्रशासनाला जास्त मिळाला होता, तरी सुद्धा आणि अर्थात ते नालेसफाई झाल्याचा दावा जो आहे तो होतोय. पण काय नेमकी नालेसफाई झाली आहे ही या पावसाने आपल्याला दाखवून दिलेली आहे. नालेसफाई झाली म्हणणं ठीक असतं, पण ती रस्त्यावरती दिसली देखील पाहिजे, फक्त असून चालत नाही. तर ही नालेसफाई आहे का, आता असा प्रश्न जो आहे तो निर्माण व्हायला लागलेला आहे. नक्की सांगते सुवर्ण, फक्त सायन नाही, ह्याच्या एक 15 मिनिटापूर्वी दादरमध्ये होतो मी, गोरेगाववरून इथपर्यंत आलेलो आहे. ठिकठिकाणी जे आहे ते पाणी साचलेलं आहे. संपूर्ण मुंबई जी आहे ते मुंबई ठिकठिकाणी जे आहे ते पाणी साचलेलं आहे. एसवी रोड असेल, लिंक रोड असेल, अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त सायन किंवा फक्त किंग सर्कलचा विषय नाही, हा मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळे पालिका नक्की. संकेत, तुर्तास धन्यवाद, आपण माहिती दिलीत त्याबद्दल. संकेत आत्ता किंग सर्कल परिसरामध्ये होते, पण जसं संकेत सांगतायत वेगवेगळ्या मुंबईच्या भागांमध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याचा फटका वाहन चालकांना नक्की बसणार आहे.